केला आता तू नाही सकाळी बघला आम्ही सकाळी केलं तर आम्हाला सुट्टीच उद्या अभ्यास करतो उद्या आम्हाला सुट्टीच आहे आणि बाय आता उद्या सुट्टी आहे आम्हाला पण आज आम्ही अभ्यास करून झोपणार आहे बरं का. नाही आज आम्ही खेळणार आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा जो व्हिडिओ येतोय हे काल संध्याकाळचा संध्याकाळचं रुटीन माझं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर बघा संध्याकाळी मुली जेव्हा घरी येतात ना, घरी आल्यानंतर तर थोडा वेळ त्यांना खेळायचं असतं. आज त्यांचे पप्पा घरी होते त्याच्यामुळे त्यांचे पप्पा त्यांना बाहेर खेळायला घेऊन बसले होते. तोपर्यंत मी माझ्या संध्याकाळचं पूजा जी आहे ती पूजा आवरून घेतली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. बघा स्वयंपाकाला सुरुवात करायचं ना तेव्हा दादू तो काही खेळत नाही बाहेर, तो माझ्या जवळजवळच असतो आणि तो मग नंतर माझ्यासोबत स्वयंपाकाला येऊन बसत. त्याला पण सगळं पाहिजे असतं. पोळपाट लाटणं घेऊन तो खेळत होता. नंतर मी थोडंसं प्रिपरेशन अगोदर करून घेतलं. कांदा वगैरे ते कापून घेतलं, भेंडी कापून घेतली कारण भेंडीची भाजी भाकरी आणि कढी असा आजचा बेत होता. तर मी कापत होते तोपर्यंत हे आलेत आणि म्हटले चला आज भाजी मी करते. म्हटलं काय हरकत नाही, कृष्णासाठी आणि दादूसाठीच भाजी बनवायची होती फिक्की भेंडीची आणि आमच्यासाठी कढी आणि बाजरीची भाकर असा आमचा आजचा मेनू होता. तर त्यांनी भाजीला टाकायला घेतलं आणि मी मात्र मग माझ्या भाकरी करायला घेतल्या होत्या. बघा जेव्हा आपल्या संसारामध्ये जसं दोघांचं म्हणतात ना सारखं एक सहभाग असला पाहिजे. आमच्या संसारामध्ये तर तसंच आहे. आम्ही प्रत्येक काम दोघं मिळून करतो. ते जर घरी असतं तर मला स्वयंपाकात मदत करतात आणि मी पण त्यांच्या कामात त्यांना थोडीफार काय ना माझ्या परीने जे काय होत असेल ना ते मेहनत प्रयत्न करतच असते त्यांना मदत व्हावी म्हणून. आणि संध्याकाळचं असं रुटीन असतं ना की संध्याकाळी रोज 9ला व्हॉइस कॉल असतो. व्हॉइस कॉलमध्ये म्हणजे माझ्या बिझनेस संदर्भात मला माझ्या जे काही टीम आहे माझ्या अंडरमध्ये जे लोक काम करतात त्यांना मला गायडन्स करायचं असतं. त्यांचं रोजचं झालेलं काम त्यांच्याकडनं मला घ्यायचे असते, त्यांची हिस्ट्री वगैरे. तर रात्रीचा 9चा व्हॉइस कॉल असतो. मग 9 वाजेपर्यंत शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की आपले जेवणं वगैरे होतील म्हणून असं. तर त्या हिशोबाने रुटीन असतं. संध्याकाळी 6 वाजेपासूनच मी संध्याकाळच्या माझ्या स्वयंपाकाला वगैरे कामाला सुरुवात करते. तर आज थोडं लेट झालं कारण आज मीटिंगच्या आधी जेवण होईल असं काही वाटत नव्हतं कारण स्वयंपाकालाच उशीर झाला होता. पण काय हरकत नाही, त्याने भाजी टाकली, मी लगेच भाकरी बनवून घेतल्या आणि नंतर कढी बनवली. आणि मध्ये मध्ये मुलांचं राहत असते आमच्या बघा, कारण मुलांना सांभाळायला दुसरं कोणी नाही. आम्हालाच काम करताना बघायचं असतं. थोडा वेळ मी जाऊन बघून येते, थोडा वेळ ते बघतात आणि ते बाहेर खेळत असतात. बाहेर म्हणजे कुठं पार्किंगमध्येच खेळत असतात. पण तिघं मिळून काहीतरी गोंधळ घालतील, काहीतरी कुठं तर वस्तूला हात लावतील, पाळतील किंवा स्वतः पडतील, काहीतरी नुकसान करून घेतील म्हणून सारखी आमची नजर असते. कधी मी कधी ते असं आलटून पलटून आम्ही त्यांना किंवा त्या बघत आमचे काय असले ते कामं आवरत असतो. तर आता बघा मी भाकरी बनवते तोपर्यंत त्यांचा काहीतरी गोंधळ झाला आणि दादू रडत होता म्हणून ते त्यांना बघून आले. त्याला आतमध्ये घेऊन आले होते पण मुलींचा बाहेर आवाज ऐकला तो परत बाहेर पळत होता आणि ते म्हणून त्यांना ते तर बघायला सारखं जात होतं. आणि काम काही असलं ना तरी म्हणजे जास्तीत जास्त जे काम राहतं माझं बिझनेस संदर्भातलं ते काम असतं मोबाईलवरच करते. मीटिंग्स घेणे किंवा फोन अटेंड करणे, कोणाला काही प्रॉब्लेम आला अडचण आली तर त्यांना ते गायडन्स करणे व्यवस्थित. आणि मग हे काम मला माझं काम करताना पण करावं लागतं. मध्ये जर कोणाचा फोन आला तर मला ते रिसीव करावाच लागतो आणि मग मात्र माझी थोडीशी हे होते कारण कामं मी स्टॉप करू शकत नाही आणि मग मला एकत्र सगळं करावं लागतं. म्हणजे ते कॉल पण रिसीव करावं लागतो, त्यांना प्रॉपर गायडन्स करावं लागतं. काही प्रॉब्लेम आला, काही जे प्रोडक्ट आहेत आपले रियांशचे ते प्रोडक्ट कसे द्यायचे वगैरे काय ते त्यांना व्यवस्थित. नवीन व्यक्ती असतात मी मिक्स करून टाकलाय बघा केवढं होतं त्याला. थांबा अजून एक जादू दाखवते बघा तुम्हाला. बघा आधी आपण जादू करण्यासाठी आधी आपण याला गोल करून घेऊया. कसं गोल झाले त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला दाखव. हा आहे ऑक्टोबस. थांबा अजून एक जादू नाही थांबा बघा थांबाय बघून किती वाजले बघून येते. 8:30 वाजायला 5 मिनिटं बाकी. 8:30ला 5 बाकी आहेत. माझा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे आणि गॅस ओटा वगैरे क्लीन झाला आहे
आता 8:30 वाजले. 9ला शार्प 9ला माझा व्हॉइस कॉल चालू होईल. टीम सोबत व्हॉइस कॉल असतो 9 ते 10 आणि मग जेवण वगैरे त्याच्यानंतर. आणि का त्याचे होते आणि ड्रेस का चेंज केला तुम्ही? आणि कमी काय दिन चेंज केलं का? मी अभ्यास केला तर मी थकली. आता मी हे बघत होतो वरती तुम्ही झोपली अशी. चला आता अभ्यासाला बसा. अभ्यासाला पण छान जातो. तुम्ही पण अभ्यास करत जावा माझ्यासारखं. मी खूप तयारी झालीये. मी खूप अभ्यास करत असते. उपकरणांचा संच कडव्याची जाळी पेंढी करवंदांची जाळी मागे काजूंची माशांची माशांची हा? गुंडी. ओके. केवड्याचे बन. केसांचा तट किंवा जट. आता केसांचा पुंजका किंवा झुमका. केसांचा म्हटलं तर झुमका किंवा पुंजका आणि केसांची गट किंवा जट. बट किंवा जट. व्हेरी गुड. केळ्यांचा घर आणि घर. खेळाडूंचा संघ. गवताचा भारा भारा आणि गवताची गंजी पेंजी. व्हेरी गुड. गाई गुरांचे खिल्लार. गुरांचा रोजचा एक टॉपिक मी परीकडनं लर्न करून घेत असते. आज समूहदर्शक शब्द तिच्याकडून लर्न करून घ्यायचे होते आणि ते मी अगोदर लर्न करून घेतले. त्याच्यानंतर तिला जो स्कूलचा अभ्यास होता, होमवर्क होता, तो होमवर्क तिला करायला मदत केली. होमवर्क तिच्याकडनं करून घेतला. आणि तुम्हाला सांगू का, यांचा तिघांचा अभ्यास घेणं म्हणजे एवढं मोठं टास्क आहे ना माझ्यासमोर. कारण एका टायमिंगला दोघं काय अभ्यासाला बसत येत नाहीत. आणि आज तर काय उद्याची सुट्टी होती म्हणून कृष्णाला अभ्यास करायचा नव्हता, कारण उद्या सुट्टी म्हणत होती. मी आज एन्जॉय करणार आणि उद्या अभ्यास करणार असं तिचं चाललं होतं. ती मध्ये मध्ये करत होती आणि परीचा अभ्यास घेणे. आणि त्यात काय झालं, 9चे जो व्हॉइस कॉल होता त्या ऐवजी ना आज झूम मिटिंग अरेंज केलेली होती याच्याकडनं, म्हणजे माझ्या सिनियरकडनं. आणि ते झूम मिटिंगचा टायमिंग नेमका 9चाच होता. त्याच्यामुळे जे व्हॉइस कॉलला माझी टीम कनेक्ट होती रोज, ते आजही त्याच्यामधले काही मेंबर जे आहे ते व्हॉइस कॉलला कनेक्ट झाले होते. मग त्यांना मी परत तो व्हॉइस कॉल जॉईन करून त्यांना सूचना केल्यात की आज व्हॉइस कॉल होणार नाही, कारण आज आपला झूम मिटिंग 9चा टायमिंग आहे. त्याच्यामुळे सर्वांनी झूम मिटिंगला अरेंज करा वगैरे काय असेल ते त्यांना सूचना दिल्यात. आणि नंतर मी परीचा अभ्यास करून घेतला. तर दादू मध्ये मध्ये करतो आणि कृष्णाचं तर काय वेगळंच चाललेलं असतं. असं मी ते त्यांना मॅनेज करून अभ्यास करून घेते. तसं मी त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि परी काय त्याच्यामुळे डिस्टर्ब होत नाही, तर तिचं करत असते. अभ्यास वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवणावरली आणि जेवणं वगैरे उरकेस्तोवर मला रात्रीचे 10:30 वाजले होते. जेव्हा मीटिंग्स वगैरे असते, म्हणजे माझा व्हॉइस कॉल असतो, तेव्हा मात्र आम्हाला खूप उशीर होतो. पण आज व्हॉइस कॉल माझा स्किप झाल्यामुळे आज लवकर उरकलं होतं. 10:30लाच आम्ही जेवायला बसलो. आणि जेवताना आम्ही गप्पा मारत असतो, म्हणजे मुली त्यांच्या क्लासमधलं स्कूलमधलं जे काय दिवसभरात त्यांनी काय काय केलं, टीचरने काय शिकवलं वगैरे, त्यांच्या फ्रेंड्ससोबत काय बोलणं वगैरे झालं, हे सगळं मुली शेअर करत असतात. प्लस आम्ही पण दोघं एकमेकांसोबत शेअर करत असतो की आज आपण म्हणजे काय काय झालं. मी माझ्या व्हॉइस कॉलबद्दल जे काय डिटेल्स असते ते डिटेल्स मी सरांसोबत शेअर करत असते. आणि उद्या काय करायचं आहे, म्हणजे किंवा उद्या कोणाला कॉल करायचे आहेत, कोणाला भेटायचं आहे, कुठं मीटिंग ठेवायची, असं सगळं डिस्कस, म्हणजे जवळजवळ शक्यतो उद्याची सगळी दुसऱ्या दिवशीची प्लॅनिंग हे आमची जेवतानाची असते. त्याच्यामुळे मुलांना पण ती सवय लागून गेली. मुलं पण त्यांच्या विषयी आमच्यासोबत शेअर करतात आणि आमचं पण दोघांचं चाललं असतं. त्याच्यानंतर भांडे वगैरे आवरून घेतले. रात्रीच किचन ओटा वगैरे क्लीन करून ठेवला, कारण जरी उद्याची मुलांना सुट्टी असली ना तरी कामं उरकून घेतलेले बरे पडत असतात. आणि एक शेवटचं काम माझं रात्रीचं झोपण्याच्या आधीचं असतं, ते म्हणजे दूध गरम करणे. कारण फ्रीज नाही आणि दूध राहत नाही, त्याच्यामुळे तिला आईच्या जवळ झोपायचं असतं, आईला चिपकून झोपायचं असतं. आणि मी झोपायला गेले नाही, मला वाटलं ही झोपली, पण ही उठून आली बघा शैतान. बाय कर, गुड नाईट कर. बाय, गुड नाईट. ओके, गुड नाईट सर्वांना.